श्री गणेशाय नमः. आता हृदय हे आपुले, चौफाळूनी आभले, वरी बैसवू पाऊले श्रीगुरूंची. ऐक्य भावाची अंजुळी, सर्वेंद्रिय कुडमुळी, भरोनिया पुष्पांजळी अर्धू देवो. अन्योन्य दके धुवट, वासना जे तन्निष्ठ, ते लागले अबोट चंदनाचे. प्रेमाचे निभंगारे, निर्वाळुनी नुपरे, लेऊ सुकुमारे पदेतिये. घनावली आवडी, अव्यभिचारे चोखडी, ते घालू जोडी अंघोळिया. आनंदा मोद बहुळ, सात्विकाचे मुकुळ, ते उमलले अष्टदळ ठेवूवरी. तेथे अहम हा धूप जाळू, नाहते जे ओवाळू, सामरस्ये पोटाळू निरंतर. माझी तनु आणि प्राण, या दोन्ही पाऊवा लेऊ श्री गुरुचरण. करू भोग मोक्ष निंबलोन पायातया, या श्री गुरुचरण सेवा. हो पात्रतया देवा, जे सकळार्थ मिळावा पाटू बांधे. ब्रह्मीचे विसवणे वरी, उन्मेखला हे उजरी, जे वाचते ये करी सुधा सिंधू. पूर्णचंद्राची आकोडी, वक्तृत्वाघापे कुरोडी, तैसे आणि गोडी अक्षराते. सूर्य अधिष्ठिली प्राची, जगारांनी वदे प्रकाशाची, तैसे वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. नाद ब्रह्म खोजे, केवल्य ही तैसे न सजे, ऐसा बोलू देखिजे जेने देवे. श्रवण सुखाच्या मांडवी, विश्वभोगी माधवी, तैसी सासिन्नली बरवी वाचावल्ली. ठाऊन पावता जयाचा, मानसी मुरडिली वाचा, तो देवो होय शब्दाचा चमत्कारू. जे ज्ञानासी न चोजवे, ध्यानासीही जे नागवे, ते अगोचर फावे गोटी माझी. एवढे एक सौभग, वगळे वाचेची अंग, श्री गुरुपाद पद्मपराग लाहे जे का. तरी बहु बोलू काही, आजिते आणि ठाई, माते वाचुनी नाही ज्ञानदेव म्हणे. जे तान्हे नेमी आपत्ते, आणि माझे गुरु एकलोतते, मनोनी कृपेसी एक हाते झाले तिये. पहा पा बरोवरी आगवी, मेघ चातकासी श्रीचवी, मज लागे गोसावी तैसे केले. मनोनी रिकामे तोंड, करू गेले बडबड, की गीता ऐसे गोड आतुडले. होय अदृष्ट आपेते, ते वाचोनी रत्ने परते, उजू आयुष्य ते मरते लोभू करी. आधनी घातली आहरळ, होती अमृताचे तांदूळ, जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथू. तया परी श्री गुरु, करीती जे अंगीकारू, ते होणे ठाके संसारू मोक्षमय आगवा. पहा पा श्री नारायणे, तया पांडवाचे ऊने, की जे चिनापूर्णे विश्ववंदे. तैसे श्रीनुवृत्ती राजे, अज्ञानपण हे माझे, आणि जे ओज ज्ञानाचे. परी हे असो आता, प्रेमरूळ तसे बोलता, कै श्री गुरु गर्व वर्णिता उन्मेष असे. आता तेनेची पसाये, तुम्हा संताचे मी पाये, ओळगेन अभिप्राये गीतेचेनी. तरी तेची प्रस्तुती, 14व्या अध्यायाच्या अंती, निर्णयो कैवल्यपती ऐसा केला. जे ज्ञान जयाच्या हाती, तेची सामर्थ्य मुक्ती, जैसा शतमक संपत्ती स्वर्गाची. का शत एक जन्मा, जो जन्मोनी ब्रह्मकर्मा, करी तोची ब्रह्मा आणूनोही. नाना सूर्याचा प्रकाशू, लाहे जेवी डोळसू, ते भी ज्ञानाचे सौरसू मोक्षाचा तो. तरी तया ज्ञाना लागी, कौना योग्यता अंगी, हे पाहता जगी देखील ऐकू. जे पाताळाचे ही निदान, दाविले की रंजन, परी होवावे लोचन पायाळाचे. तैसे मोक्ष देईल ज्ञान, येथ कीर नाही आन, परी तेचे थारे ऐसे मन शुद्ध होवावे. तरी विरक्ती वाचुनी कही, ज्ञानासी तगणेची नाही, हे विचारूनही ठाईले ठेविले देवे. आता विरक्तीची कवन परी, जे येऊनी मनाते वरी, हेही सर्वज्ञ श्रीहरी देखिले असे. जे विषय रांधिले रस सोये, जे जेवणारा ठाऊ होये, ते तो ताटही सांडूने जाय जया परी. तैसा संसारा या समजता, जाणिजे जे अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाटी लागे. आता अनित्यत्व तिया कैसे,
तेची वृक्षाकार मिशे, सांगिजत असे विशेषे पंचदशी. उपडिले कौतिके, झाड येरी मोहरा ठाके, ते वेगे जैसे सुके तैसे हे नोहे. यात एक परी, रूपकाची आकुसरी, सारी तसे वारी संसाराची. करोनी संसार वावी, रूपावी हंते ठावो. ओहा वया अध्यायो 15. आता हिची आगवे, ग्रंथ गवीचे चांगावे. उपलजवी जेल जीवे आकर्णिजे, तरी महानंद समृद्ध. जो पूर्ण पौर्णिमा चंद्र, तो दारकेचा नरेंद्र ऐसे म्हणे. अगापै पंडुकुमारा, येता स्वरूपाची आघरा. करीतसे आडवारा विश्वासू भासू जो. तो हा जगडंबरू, नोहे येथ संसारू. हा जाणिजे महातरू थावला असे. परी येरा रुखा सारिका, हा तळी मुळे वरी शाखा. तैसे नोहे म्हणून लेखा नये चिकवना. आगी का कुराडी, होयरी गावा जरी बुडी. तरी हो का भलते वडी वरची लवाडी. जे तुटलिया मुळापाशी, उलंटेल का शाखासी. परी तैसी गोटी कायशी, सांग सोपानवे. अर्जुना हे कौतिक, सांगता असे अलौकिक. जे वाढी अधोमुख रुखायया, जैसा भानू उंचीने नोके. रश्मी जाळ तळी फाके, संसार हे कावरुखे झाड तैसे. आणि आथी नाथी तितुके, रुंदले असे येण्याची शके. कल्पांतीचे ने उदके व्योम जैसे. का रवीच्या अस्तमानी, अंधारने ही कोंदे रजनी. तैसा हाची गगने मांडला असे. येया फळना चुंबिता, फुलना तुरंबिता. जे काही पंडुसुता ते रुखचे हा. हा ऊर्ध्वमूळ आहे, परी उन्मळीला नोहे. येणेची हा होय शारंगळुगा. आणि ऊर्ध्वमूल ऐसे, निगंदिले की रसे. परी आर्धे ये असोसे मुळे येया. प्रलंबला चौमरी, पिंपळा का वडाची आपरी. जे पारंबिया माझारी डहाळीता असती. तेवेची गा धनंजया, संसार तरुयया. आधीचे आती खंदिता हेही नाही. तरी ऊर्ध्वाहीकडे, शाखाचे मंदोडे. दिसता ती अपाडे सासिन्नले. झाले गगनेची पावेविले, का वारा मांडला रुखाचे न्याये. नाना अवस्थात्रये उदयला असे. ऐसा हा एकू, विश्वाकार विटंगू. उदयला जाण रुखू ऊर्ध्वमूळू. आता ऊर्ध्व या कवन, येथे मूळ ते की लक्षण. का अधोमुखपण शाखा कैसिया. अथवा द्रुमायया, आधी जिया मुळिया. तिया कोण कैसिया ऊर्ध्व शाखा. आणि अश्वत्थ हा ऐसी, प्रसिद्धी कायसी. आत्मविद विलासी निर्णयो केला. हे आगवेची बरवे, तुझे प्रतिथी सिफावे. तैसेने सांगू सोलिवे विन्यासे गा. परी एके गा सुबगा, हा प्रसंगो असे तुझे जोगा. कानची करी हो सर्वांगा ये आथिलिया. ऐसे प्रेमरसे सुरफुसे, बोलिले जाऊ यादव विरे. तव अवधान अर्जुनाकारे मूर्त झाले. देव निरूपिती तेथे कुले, एवढे श्रोते पण फाकले. जैसे आकाशाखेव पसरिले दाही दिशी. श्रीकृष्णोक्ती सागरा, हा अगस्तीची दुसरा. म्हणून गोट भरी पाहे कसरा अवघेयाचा. ऐसी सोय सांडूनी खवळिली, आवडी श्रीकृष्ण देवे ऐकली. तेथ झाले निसुके केली कुरवडी तया. श्री भगवान वाच, ऊर्ध्वमूलमद शाख. मश्वत्थं प्राहुरव्ययं, छंदांसि यस्य पर्णानि. यस्तं वेद स वेदवित्. मग म्हणे धनंजया, ते ऊर्ध्वगातरुयया. येणे रुखीची काजया ऊर्ध्वत्वागमे. एरवी मध्यत्वर्ध, हे नाही जेथ भेद. अद्वयासी एकवद जया ठाई. जो नायकी जता नांदू, जो सौरभ्य मकरंदू. तो अंगाथिला आनंदो सुरते विन. जया हे अर्हा परोते, जया जे पुढे मागोते. दिसते निबीन दिसते अदृश्य जे. उपाधीचा दुसरा, गालिता उपसरा. नाम स्वरूपाचा संसारा होय जया ते. ज्ञातुज्ञेया विहीन, नुसधेचे जे ज्ञान.
सुखा भरले गगन गाळी वपजे. जे कार्य ना कारण जया दुर्जे ना एकपण. आपण पया हे जाण आपणची. ऐसे वस्तू जे साचे ते ऊर्ध्वयया गायया तरुचे. तेथ आर येणे मुळाचे ते ऐसे असे. तरी माया ऐसी ख्याती नसतीच यया आथी. का वांजेची संतती वानाने जैसी. तैसी सत ना असत होये जे विचाराचे नाम नसाहे. ऐसी या परीची आहे अनादि म्हणती. जे नाना तत्वाची मांदूस जे जगतभराचे आकाश. जे आकार जाते दुम घडी केले. जे भवद्रुम बीजिका जे प्रपंच चित्र भूमिका. विपरीत ज्ञान दीपिका सांचली जे. ते माया वस्तूच्या ठाई असे जैसे निनाई. मग वस्तू प्रभाची पाही प्रकट होय. जेव्हा आपण पे आली नींद करी आपण पे जेवी मुग्ध. का काजळी आणि मंद प्रभादीपी स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी. निंदली चिवनी वेगी अलिंगेली निवीन अलिंगी सकामुकरी. तैसी स्वरूपी झाली माया आणि स्वरूपनेने धनंजया. तेची रुखाया मूळ पाहिले वस्तुसी आपला जो अबोधू. तो ऊर्ध्वी आठळू जे कंदू वेदांती हाची प्रसिद्धू बीज भाऊ. घन अज्ञान सुसुप्ती तो बीजांकुर भाव म्हणती. एर स्वप्न हन जागृती हा फळ भाऊ तेचा. ऐसी या वेदांती निरूपण भाषा प्रतीती. परी ते असो प्रसूती अज्ञान मूळ. ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे अर्धोध्व सुचिती मुळे. बळीया बांधोनी आळे माया योगाचे. मग आदिली सदेहांतरे उठती जे अपारे. ते चौपसी घेऊनी सागरे खोलावती. ऐसे भवद्रुमाचे मूळ हे ऊर्ध्वी करी बळ. मग आणि याचे बेचळ अधिदावी. तेथ चित्तवृत्ती पाहिले महत्त्व उमलले. ते पान वाल्ले दुल्ले एक निघे. मग सत्वर जतमात्मको त्रिविध अहंकारू जो एकू. तो तिवना अधोमुखू डिरू फुटे. तो बुद्धीची घेऊनी अगारी वेदाची वृद्धी करी. तेथ मनाची ढाळ धरी साजेपणे. ऐसा मुळाची आगाडिका विकल्परस कोवळिका. चित्त चतुष्ट डहाळिका कुंभिजते. मग आकाश वायू भूतक आप पृथ्वी हे पाच फोक. महाभूताचे सरोक सरळे होती. तैसी श्रोत्रादी तन्माखे ते अंग सवा गर्भपत्रे. लुळलुळीते विचित्रे उमळती घा. तेथ शब्दांकुर वरी पडी. श्रोता वाढे देवडी होता करीत कांडी आकांक्षेची. अंगतत्वेची वेल पल्लव स्पर्शापुरी घेती धाव. तेथ बांबळ पडे अभिनव विकाराचे. पाटी रूपपत्र पालवेली चक्षु लांबते काडे घाली. ते वेळी व्यामोहता भली पहाळी जाय. आणि रसाचे अंग वसे वाढता वेगे बहुवसे. जिव्हे आतेचे असोसे निगती बेचे. तैसेची कोंबले निगंधे घ्राणाची डिरी थांबू वांदे. तेथ तळू घे स्वानंदे प्रलोभाचा. एवं महदहम बुद्धी मने महाभूत समृद्धी. या संसाराची अवधी शासन जे. किंबहुनाही आठे अंगी हा अधिक फाटे. परी शिंपेची एवढे उमटे रूपे जेवी. का समुद्राचे निपसारे वरी तरंगता आसारे. तैसे ब्रह्माची होय वृक्षाकारे आत्मन मूळ. आता याचा हवी विस्तारू हाची या पैसारू. जैसा आपण पे स्वप्नी परिवरू एकाकिया. परी ते असो हे ऐसे कावरे झाड उससे. या महादादी आर वसे अधोशाखा. आणि अश्वत्थू ऐसा याते म्हणती जे जाणते. तेही परीस गायते सांगिजेल. तरेश्व म्हणी जे उखा तोवरी एक सारिखा. नाही निर्वाह होय या रुखा प्रपंच रूपा. जैसा न लोटता शनू मेघू होय नाना वर्णू. का विजू नये सुपूर्णू निमेष भरी. ना कापत या पद्मदळा वरेली या बैसका नाही जळा. का चित्त जैसे व्याकुळा माणुसाचे. तैसेची याची स्थिती नासत जाय शनशनाप्रती.
म्हणून येया ते म्हणती अश्वत्थो हा. आणि अश्वत्थो येणे नावे, पिंपळू म्हणती स्वभावे. परी तो अभिप्राय नो हे श्रीहरीचा. एरवी पिंपळू म्हणता विखी, मी आगती देखली असे निकी. परी ते असो काय लौकिकी हेतू काज. म्हणून हा प्रस्तुत अलौकिको परी असा ग्रंथो. तरी क्षणिकत्वेचे अश्वत्थो बोलिजत हा. आणि कही एकू थोरू, येया व्यक्त्वाचा डगरू. आथी परी तो भीतरू ऐसा आहे. जैसा मेघाची नितोंडे, सिंधू एके अंगे काढे. आणि नदी एरीकडे भरतीच असती, तेथ ओहटे नाचडे. ऐसा परिपूर्णची आवडे, परी ते फुली जवन उघडे मेघा नदीचे. ऐसे या रुखाचे होणे जाणे, न तर्के होण्याची वहिलेपणे. म्हणून या ते लोक म्हणे अव्ययू हा. एरवी दानशूळ पुरुषू, वेचकपणेचे समजकू. तैसा वेयची हा रुखो अव्ययो गमे. जाता वेगे बहुवसे, न वचे का भूमी रुतले असे. रथाचे चक्र दिसे जिया परी, तैसे काळातिक्रमे जे वाळे. ते भूतशाखा जे गळे, तेथ कोंडीवरी उमाळे उठती आणिक. परी एकी किंदवा गेली, शाखा कोडी किंदवा झाली. हे नव्हेच जेवी उमलले आषाढाभरे. महाकल्पाच्या शेवटी, उदली आवळमळी सृष्टी. तैसेची आनिकीची दाग उठी सासिन्नले. संवार वाते प्रचंडे, पडती प्रलयातीचे सालडे. तव कल्पादीची जुबाडे पाडले जती. रिगे मन्वंतर मनू पुढे, वंशावरी वंशाचे मांडे. जैशी युक्षवृद्धी कांडे न कांडे जिंके जवी. कलियुगाते कोरडी, चहू साले सांडी. तव कृतयुगाची पेली देवडी पडे पुढती. वर्तते वर्ष जाय, ते पुढिला मुळहारी होय. जैसा दिवसो जातकी येता आहे हे ओचो जवेना. जैसा वारियाचा झुळका, साधा ठाऊवा नवे देखा. तैसिया उठती पडती शाखा तेने किती. एकी देहाची दिरी तुटे, तव देहांकुरी बहुवी फुटे. ऐसनी भवतरो हा वाटे अव्ययो ऐसा. जैसे वाहते पाणी जाय वेगे, तैसेचे आणिक मिळे मागे. तेथ असतीचे आसिजे जगे मानिजे संत. का लागोनी डोळा उघडे, तव कोडीवरी घडे मोडे. नेन तया तरंगो आवडे नित्यू ऐसा. वायसा एके बुंबुळे दोहीकडे, डोळा चाळीता पाडे. दोन्ही आती ऐसा पडे भ्रमुजेवी जगा. पै भिंगोरी निधी पडिली, ते गमे भूमीसी जैसी जडली. ऐसी वेगातिशयो भुली हेतू होय. हे बहु असो झडती, अंधारे भिवंडिता कोलती. ते दिसे जैसी आयती चक्राकार. हा संसार वृक्षो तैसा, मोडितो मांडितो सहसा. न देखोनी लोकू पिसा अव्ययो मानी. परी येयाचा वेगू देखे, जो हा क्षणी कैसा ओळखे. जाणो कोडी वेळा निमित्तचे होत जात. नाही अज्ञाना वाचुनी मूळ, येयाचे असिले पण टवाळ. ऐसे झाडाचे सिनसाळ देखले जेणे, तया तेगा पंडुसुता. मी सर्वज्ञ ही म्हणे जाणता, पै वाग्ब्रह्मा सिद्धांता वद्युतोची. योग जाताचे जोडले, तया एकसीचे उपेगा नेले. किंबहुना जियाले ज्ञानही त्याचेनी. हे असो बहु बोलणे, वाणिजेल तो कवने. तो भवरुख जाणे उखी जैसा. अधश्वर्धम प्रसुता तस्य शाखा, गुण प्रवृद्धा विषय प्रवाला. अधस्य मूलानि नु संततानि, कर्मानुबंधीनि मनुष्यलोके. मग येयाची प्रपंच रूपा, अधो शाखिया पादपा. डहाळिया जाती उमपा ऊर्ध्वही उजू. आणि आधी फाकली डाळे, तिये होती मुळे. तया ही तळी पगळे वेल पालवू. ऐसे जे आम्ही म्हणितले उपक्रमी, तेही परिसे सुगमी बोलू सांगी. तरी बुद्ध मूळ अज्ञाने, महादाकी शासने. वेदाची थोरवणे घेऊन या, परी आदी तव स्वदेज. जारच उद्विगंडज, हे बुडोनी महाभुज उठती चारी.
या एकेचानी अंगवटे 84 लक्ष 10 फुटे. ते वेळी जीवशाखा फाटे सैन्याची होती. प्रसवती शाखा सरळिया नाना सृष्टी डहाळिया. आड फुटती माळिया जातीचिया. स्त्री पुरुष नपुंसके हे व्यक्तिभेदाचे टके. आदोळती अंगिके विकार भारभारे. जैसा वर्षा काळू गगनी पाल्लीचे नवघनी. तैसे आकार जाता ज्ञानी वेली जाय. मग शाखाचे अंग भारे लावोनी गुंफती परस्परे. गुण शोभाची वारे उदिजती जेथ तेने अचाटे. गुणाचे झडझडाटे तिही ठाई हा फाटे ऊर्ध्वमूळ. ऐसा रजाची झुळका जाडाडिता आगळिका. मनुष्य जाती शाखा थोरावती तिया ऊर्ध्विना अंधी. माझारीची कोंदा कोंदी आड फुटती फोंदी चतुर्वर्णेच्या. तेथ विधी निषेध संपल्लव वेदवाक्याचे अभिनव. पाल्लव डोलती बर्व निज नवे अर्थुकामू परसे. अग्नवने घेता थारे तेथ शनिके पद्मांतरे इह भोगाची. तेथ प्रवृत्तीचे निशुद्धी लोभे खांकरे जती शुभाशुभे. नाना कर्माचे खांबे नेनो किती. देवीची भोग क्षणो मागिले पडती देहांतीची बुडसळे. तव पुढा वाडी पेले नवया देहाची. आणि शब्दाधिक सुहावे सहज रंगे हवावे. विषय पल्लवू नवे नित्य होती. ऐसे रुजुवाते प्रचंडे मनुष्य शाखाचे मांदोडे. वाढती तो थरुडे मनुष्य लोकू. तैसाची तो रजाचा वारा नावे कधरी ओसरा. मग वाजू लागे घोरा तमाचा तो. ते धवायाची या मनुष्य शाखा नीच वासना अति देखा. पाल्यजती डहाळिका कुकुर्माची या. अप्रवृत्तीची नुखून वाळे कुंभ निकती सरळे. घेत पान पाल्लव डाळे प्रमादाची. बोलती निषद नियमे जिया रुचा यजू सामे. तो पाला तया घुमे टके यावरी. प्रतिपदी ती अभिचार आगमजे परममार. तीही पाणी घेती प्रसर वासना वेली. तवतव होती थोराडे अकर्माची तळबुडे. आणि जन्मशाखा पुढपुढे घेती धाव. तेथ चांडाळा दे निकृष्टा दोष जातीचा थोर फाटा. जाळ पडे कर्मभिष्टा भुलोनिया. पक्षु पक्षी सुकर व्याघ्रवृच्छिक विखार. हे आड शाखा प्रकार पैसू घेती. परी ऐसा शाखा पांडवा सर्वांगी ही नित्य नवा. निरय भोग यावा फळाचा तो. आणि हिंसा विषय पुढारी कुकुर्म संगे धूरधरी. जन्मवरी आगरी वाढती जसे. ऐसे होती तरु तृण लोहलोष्ट पाषाण. या खांदिया ते विजान फळे हिची. अर्जुना गावधारी मनुष्या लागुनी या परी. वृद्धी स्थावरावरी अधोशाखाची. मनोनी जे मनुष्य डाळे तिये जाणवी आधीचे मुळे. जे येथुनी हा पगळे संसार तरू. एरवी ऊर्ध्वीची पार्था मुद्दल मूळ पाहता. आधीची या मध्यस्था शाखाया. परी तामसी सात्विकी सुकृत दुष्कृतात्मकी. विरूढती या शाखी अधोद्वीची या. आणि वैदत्रयाची या पाना नये अन्यत्र लागे अर्जुना. जे मनुष्या वाचुनी विधाना विषय नाही. मनोनी तनु मनुष्या या ऊर्ध्वमुळोनी जरी शाखा. तरी कर्मवृत्तीसी देखा येची मुळे. आणि तरी झाडी शाखा वाढतामुळे गाडी. मूळ गाडी तव वाढी पैसा आधी. तैसेची या शरीरा कर्म तव देह संसारा. आणि देह तव व्यापारा नामनची नये. मनोनी देहे मानुषे ये मूळ होती न चुके. ऐसे जग जगणे बोलिले तेने. मग तमाचे ते दारुण स्थिरावली या वावधान. सत्वाचे सुटे सत्रान वावटळी. ते याचे मनुष्याकारा मुळी सुवासना निगती आरा. घेऊनी फुटती कुंभारा सुकृताकुरी. उकलते निउन्मखे प्रज्ञा कुशलतेचे नितिखे. डेरिया निगती निमिखे बाबळे जुनी. मतीचे सोट व्हावे घालती स्मृतीचे निथावे.
बुद्धी प्रकाश घे धावे विवेकावरी. तेथ मेदारसे सगर्भ आस्थापत्री सबोंब. सरळ निगती कोंब सद्वृत्तीचे. सदाचाराची या सहसा टका उठती बहुवसा. घुमघुमती पोजा वेदपद्याच्या. शिष्टागम विधाने विधीय यागविताने. ये पानवरी पाने पालिजती. ऐसी यमदमे घोसाळिया. उठती तपाचिया डहाळिया. देते वैराग्य शाखा कोवळिया विल्लाळपणे. विशिष्ट व्रताचे फोक धीराच्या अंगडकितिक. जन्मवेगे ऊर्ध्वमुख उंचावती. माझे वेदाचा पाला दाट. तो करी सुविद्येचा झडझडाट. जो व्याजे अचाट सत्व निवळतो. तेथ धर्मडाळ बहाळी. दिसती जन्मशाखा सरळी. तिया आड फुटती फळी स्वर्गादिकी. पुढा उपरिती रागे लोहिवी. धर्ममोक्षाची शाखा पाल्लवी. पाल्लजत नित्य नवी वाढतीची असे. पैरवी चंद्रादी ग्रहवर. पितृऋषी विद्याधर. हे आड शाखा प्रकार पैसू घेती. याही पासून उंचवडे. गुंडले फळाचे निबुडे. इंद्रादी कते मंदोडे थोर शाखाचे. मग तयाही उपरी डहाळिया. तपोज्ञाचे उंचावलिया. मरीची कश्यपादी या उपारी शाखा. तो माळो वाळी उतरो ऊर्ध्व शाखाचा पैसारू. बुडी साना अग्निथोरो फळाढ्यपणे. वरी उपरी शाखा ही पाटी. येती फळभार जे किरटी. ते ब्रह्मशात अनगटी कुंभ निगती. फळाचे निवांजेपणे. ऊर्ध्वी वाढी दुने. जो मोगते बैसणे मूळची होय. प्राकृताही तरी रुखा. जे फळी दाटली होय शाखा. ते ओवांडली देखा बुडासी. तैसे जेथुनी हा आगवा. संसार तरुचा उठावा. ते मुळी टेकती पांडवा वाढते निज्ञाने. म्हणून ब्रह्मशान पुरवते. वाढणे नाही जीवाते. तेथोनी मग ओरते ब्रह्मचिकी. परी हे असो ऐसे. ब्रह्मादिक ते अंगवसे. ऊर्ध्वमूळा सरिसे तेतुकती गा. आणि कै शाखा उपरता. जिया सनकादिक नामे विख्याता. या फळी मुळी नाडळता भरलिया ब्रह्मी. ऐसी मनुष्यापासून जाणावी. ऊर्ध्वी ब्रह्मादिशे न पालवी. शाखाची वाढी बरवी उंचावे पै. पार्था उद्वेची या ब्रह्मादी. मनुष्यत्वाची होय आदी. म्हणून ये आधी म्हणितली मुळे. एवं तुझ लौकिकू. हा अर्धोशाखू. सांगितला भौरकू ऊर्ध्वमूळ. आणि आधीची ही मुळे. उपपरती परिसविली सविवळे. आता परिसवन्मुळे कैसोनी हा. न रूपमसे हततोपलभ्यते. नांतो न चादिर्न च संप्रतिष्ठा. अश्वत्थमेनं सुरूढमूल. मशंग शस्त्रेण दृढेन चित्वा. परी तुझी हन पोटी. ऐसे गमेल किरटी. जे वडे झाड उत्पाटी. ऐसे काही असे की ब्रह्म याच्या शेवटवरी. ऊर्ध्वशाखाची थोरी. आणि मूळतव निराकारी ऊर्ध्वी असे. हा स्थावराही तळी. पाकत असे आधीची डाळी. माझे धावत असे दुजामुळे मनुष्यरूपी. ऐसा गाडा आणि अफाटू. आता कोण करी या शेवटू. तरी जणी हा हळवटू धरिसी भाऊ. तरी हा उन्मुळावया दोषे. येथ सायासची काहीसे. काय बाळा बागुल देशे दौडवा आहे. गंधर्व दुर्ग काही पाडावे. काय शश विषान मोडावे. हुवावे मग तोडावे पुष्पकी. तैसा संसर्व हा विरा. रुख नाही साचोकारा. मा उन्मळणी दरारा काहीसा तरी. आम्ही सांगितली जे परी. मूळ डाळीची उजरी. ते वांजेची घरभरी लेकरू जैसी. काय किजतीचे लेपणी. स्वप्नेची ते बोलणी. तैसी जाणते कहाणे दुर्गडीची ते. वाचोनी आम्ही निरोपिले जैसे. येयाची अचळ मूळ असे तैसे. आणि तैसाची जरी हा असे साचोकारा. तरी कोणाचे निसंताने. निपजती तया उन्मुळणे. काय फूल केली या गगने जाई जेलगा.
म्हणून पै धनंजया आम्ही वानिले रूपते माया, कासवीचे नितुपे राया ओगरिले जैसे. मृग जळाची गातळी ती दिठी दुरोणी निहाळी, वाचून तेने पाणी साळी केळी लाविसी काही. मूळ अज्ञानाची तवलटिके मातयाचे कार्य हे केतुके, म्हणून संसार रूप सुतके ओवेची गा. आणि अंतु या नाही ऐसे बोले जे काही, तेही साचची पाही एके परी. तरी प्रबोधू जाऊन हे तव निद्रे काय अंतु आहे, की रात्री न सरे तव न पाहे तया रोते. तैसा जव पार्था विवेको न दवी माथा, तव अंतो नाही अश्वत्था भोरुपाया. वाजते वारे निवांत जौन राहे जेथेचे तेथ, तव तरंगता अनंत म्हणावीची की. म्हणून सूर्य जे हरपे ते मृग जळाभासु लोपे, का प्रभा जाय दीपे मालवेलिनी. तैसे मूळ विद्या खाई ते ज्ञान जे उभे होई, तेचे अंतु आहे एरवी नाही. तेबीची हा अनादी ऐसेही आथे शब्दी, तो वाळून हे अनुरोधी फुळातिया. जे संसार वृक्षाच्या ठाई साचुकार तव नाही, मा नाही तया आधी काही कुण होईल. जो साच जेथून उपजे तया ते आधी हे साजे, आता नाहीची तो म्हणजे कोठोनिया. म्हणून जन्मना आहे ऐसिया सांगू कवन माये, या लागी नाही पणाचे डोहे अनादि हा. वांजेची आले का कैची जन्मपते का, नभी निळी भूमिका कैकल्पोपा. व्यम कुसुमाचा पांडवा कवने देठू तोडावा, म्हणून नाही ऐसिया भवा आधी कैची. जैसे घटाचे नाही पण असतेचे असे केले निवीन, तैसा समूळ वृक्ष जाण अनादि हा. अर्जुना ऐसिनी पाही आद्य तू येयासी नाही, माझी स्थिती अभासे काही परिटवाळते. ब्रह्मगिरीहून न निगे आणि समुद्रीही किरण रिगे, माझी दिसे वावगे मृगाबू जैसी. तैसा आद्य ती किरण नाही आणि साचची नोहे कही, परी लटकेपणाचे नवाई पडी भासेगा. नाना रंगी गजबजे जैसे इंद्रधनुष्य देखिजे, तैसा नेन तया पेजे आहे ऐसा. ऐसे निस्थितेचे वेळे बोलवी अज्ञानाचे डोळे, लाघवी हरी मिळखे लोकू तैसा. आणि नसतीची शमिका व्यामी दिसे तैसी दिसे का, तरी दिसणे ही क्षणायिका होय जाय. स्वप्नी ही माने लटिके तरी निर्वाहो काही का सारिखे, तेवी अभासो हा क्षणिके रीताची गा. देखता ही आवडे घेऊ जायजे तरी नातुडे, जैसा टिकू की जे माकडे जळा माझी. तरंगभंगू सांडी पडे विजू ही न पुरे हाडे, आभासासी तेने पाडे होणे जाणे गा. जैसा ग्रीष्म शेषाचा वारा नेनिजे समोर की पाठी मोरा, तैसी स्थिती आहे तरुवरा भोरूपाया. एवं आदी ना अंतु असती ना रूप ययासी आथी, आता कायसी कुंथा कुंथे उन्मुळ निघा. आपुलिया ज्ञानासाठी नवता थांबला किरटी, तरी आता आत्मज्ञानाच्या लोटी खांडे निघा. वाचोनी ज्ञान विनयके उपाय करिसी जितुके, तेही गुंपेसी अधिके रुखिये. मग किती खांदो खांदी येया हिंडावे ऊर्ध्वे अधि, म्हणून मूळची अज्ञान छेदी सम्यक ज्ञाने. एरवी दोरीची अवघरा डांगा मिळविता पैगा, तो शिनोची वावगा खिला होय. तरावया मृगजळाची गंगा दोन्ही डागी धावता दांगा, माझी डोहळे बुजिजे पैगा साच जेवी. तेवी नथिलिया संसारा उपायी जाच तया वीरा, आपण पेलो पेवारा विकोपी जाय. म्हणून स्वप्नाची आघाया अखोदचे ओची धनंजया, तेवी अज्ञान मूळ यया ज्ञानची खडग. परी तिची लीला परजवे तैसी वैराग्याची नवे, अभंग बळ होवावे बुद्धीसी गा. उठिलेनी वैराग्य जेने हा त्रिवर्गू ऐसा सांडणे, जैसी व मुनी आसुने आताचे गेले. हा ठायवरी पांडवा पदार्थ जाती आगवा, विटवी तो होवावा वैराग्यू लाटू.
मग देहा हंतेचे दळे, सांडोनी एकेची वेळे, प्रत्येक बुद्धी करतळे हात वसावे. निसळे विवेक सहाने, जे ब्रह्माहनस्मी बोधे सनाने, मग पुरोते बोधे उठणे एकलेची. परी निश्चयाचे मुष्टिबळ, पहावे एक दोन्ही वेळ, मग तुळावे अति चोखळ मनवणवरी. पाठी हती रापणया, निदिध्यासे एक जालिया, पुढे दुजे नुरेल घाया पुरते गा. ते आत्मज्ञानाचे कांडे, अद्वैत प्रवीचे निवाडे, निधी लौरी कौनीकडे भववृक्षासी. शारदागमीचा वारा, जैसा केरू फेडी अंबरा, का उदयला रवी अंधारा घोटुभरी. नाना उपवड होता खेवो, नुरे स्वप्न संभ्रमाचा ठावो, स्वप्रीती तारेचा वाहो करील तैसी. तेव्हा ऊर्ध्वीचे मूळ, का अंधीचे हन शाखा जाळ, ते काहीच न दिसे मृगजळ चांदण्या जीवी. ऐसे निगावीर नाथा, आत्मज्ञानाची या खडंगलता, छेदून निया भवश्वथा ऊर्ध्वमूळाते. तत्पदं तत्परिमार्गितव्यं, यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः, तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये, यत प्रवृत्ती प्रसूता पुराणी. मग इदं तेसी वाळले, जे मीपणे विण डहारले, ते रूप पाहिजे आपले आपणची. परी दर्पणाचे निआधारे, एकची करुणी दुसरे, मूक पाती गव्वारे तैसे नको हो. हे पहाणे असे ऐसे वीरा, जैसा न बोडलिया विहिरा, मग आपली अवगमी झरा भरुनी ठाके. ना तरी अटलिया अंभ, निजबिंबी प्रतिबिंब, निहटे कान बिनभ घटाभावी. नाना इंदनाशु सरलिया, वन्नी परते जेवी आपण पेया, तैसा आपे आप धनंजया न्याळणे जेगा. जिवे आपली चवी चाखणे, चक्षु निज बुबुळ देखणे, आहे तया ऐसी निरीक्षणे आपुले पै. का प्रभेसी प्रभा मिळे, गगन गगनावरी लोळे, नाना पाणी भरले खोळे पाणियाचिये. आपणची आपण याते, पाहिजे जे अद्वैते, ते असे होय निवृत्ते भोलीज तू असे. जे पाहिजते ने विण पाहिजे, काही नेनच्याने जाणिजे, आद्य पुरुष का म्हणजे जया ठाया ते. तेथही उपाधीचा ओथंबा, खेऊनी श्रुती उभविती जिभा, मग नामरूपाचा वडंबा करीती वाया. पै भवस्वर्गा उबगले, मुमुक्षु योग ज्ञाना वळघले, पुढती न योईया निघाले पैजा जेथ. संसाराचे आपाया पुढा, पळती वितराग हेवडा, अलोंडोडणे ब्रह्मपदाचा कर्मकडा घालती मागा. अहतादी भावा आपुलिया, झाडा देवोनी आघवेया, पत्र घेती ज्ञानी जया मुळा घरासी. पै जेथुनी हे वडी, विश्व परंपरेची वेलांडी, वाढती आशा जैसी क्रोडी नैदेवाची. जे एका वस्तूचे नेनने, आणिले थोर जगा जाणणे, नाही ते नांदविले जेणे मिथू जगी. पार्था ते वस्तू पाहिले, आपण पै आपुले, पाहिजे जैसे हिवले हिवहिवे. आणि कही एकतया, ओळखन असे धनंजया, तरी जया का भेटल्या येणेची नाही. परी तया भेटती ऐसे, जे ज्ञाने सर्वत्र सरीसे, महाप्रलया बुच जैसे भरले पण. निर्माण मोहा जित संग दोषा, अध्यात्म नित्या विनिवृत्त कामहा. द्वंद्वेरी मुक्ता सुख दुःख सैन्ये, गच्छन्त्य मूढा पद्मव्ययं तत्. जया पुरुषाचे कामन, सांडूनी गेले मोहमान, वर्षाती जैसे घन आकाशाते. निकडवया निष्ठुरा, उबजगी जे जेवी सोयरा, तैसी नागवती विकारा विटाळूजे. फळली केळी उन्मळे, तैसे आत्मलाभे प्रबळे, तयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. आगी लागली या रुखी, देखोनी सैरा पळती पक्षी, तैसे सांडिले असे की विकल्पिजे. ऐके सकळ दोष तृणी, अंकोरी जती जे मेदनी, ते भेदबुद्धीची कहाणी नाही जयाते. सूर्योदया सारिसी, रात्री पळून जाया पेसी, गेली देह हंता तैसी अविद्ये सवे.
पै आयुष्यहीना जीवाते, शरीर सांडी जेवी अवचिते, ते विनिद श्रुते द्वैते सांडिले जे. लोहाचे साकडे परिसा, न जोडे अंधारू रवी जैसा, द्वैत बुद्धीच्या तैसा सदा दुकाळ जया. अगा सुख दुःखाकारे, द्वंद्वे देही जे गोचरे, ते जया का समोरे होते चिना. स्वप्नीचे राज्य का मरण, नोहे हर्ष शोकासी कारण, उपवडिलिया जान जिया परी. तैसे सुख दुःख रूपी, द्वंद्वी जे पुण्य पापी, न घेपी जती सपी गरुड जैसे. आणि अनात्मक वर्ग नीर, सांडोनी आत्मरसाचे शीर, चरता ती जे सविचार राजहंसू. जैसा वर्षोनी भूतळी, आपला रसू अशुमाळी, मागोता आणि रश्मी जाळी बिंबासीची. तैसे आत्मभ्रांतीसाठी, वस्तू विखरली 12 वाटी, ते एक वाटी ज्ञानदृष्टी अखंड जे. किंबहुना आत्मयाचा, निर्धारी विवेकू जयाचा, बुडला ओघ गंगेचा सिंधू माझी जैसा. पै आगवेची आपुलेपणे, नुरेची जया अभिलाषणे, जैसे तेथुनी पराजाने आकाश नाही. जैसा अग्नीचा डोंगरू, नेगे कोणी बीजांकरू, तैसा मनी जया विकारू उदेजेना. जैसा काढली या मंदा चळू, राहे शिराब्दी निश्चळू, तैसा नोठी जया सळू कोमामीचा. चंद्रमा फळी धाला, न दिसे कोणे अंगी ओसावला, तेवी अपेक्षेचा अवखळा न पडे जया. हे किती बोलू असांगडे, जेवी परमाणू नुरे वायू पुढे, तैसे विषयाचे नावडे नावची जया. एवं जे जे कोणी ऐसे, केले ज्ञानाग्नी हुताशे, ते येथ मिळते जैसे होमी हेम. तेथ म्हणजे कवनी ठाई, ऐसे ही पुसणी काही, तरी ते पदगा नाही वेचू जया. दृश्यपणे देखिजे, का ज्ञेयत्वे जाणीजे, अमुके ऐसे म्हणजे ते जे नव्हे. न तद्भास येते सूर्यो, न शशंको न पावक, यद्गत्वा न निवर्तन्ते, तद्धाम परमं मम. पै दीपाची अबंबाळी, का चंद्रहन जे उजळी, हे काय बोलो अशुमाळी प्रकाशिजे. ते आगवची दिसणे, जयाचे कान देखणे, विश्व भासतसे जेने लपालेनी. जैसे शिंपीपण हरपे, तवतव खैरे होय रूपे, का दोरी लोपता सापे फार होईजे. तैसी चंद्र सूर्यादी थोरे, ये तेज जिये फारे, ते अजानेचे अंधारे प्रकाशती. ते वस्तू की तेजुराशी, सर्व भूतात्मक सरिसी, चंद्र सूर्याच्या मानसी प्रकाशिजे. मनोनी चंद्र सूर्य कडवसा, पडती वस्तूच्या प्रकाशा, या लागी तेज जे तेजसा ते वस्तूचे अंग. आणि जयाच्या प्रकाशी, जग हरपे चंद्राकेसी, सच्चंद्र नक्षत्रे जैसे दिनोदयी. ना तरी प्रबोधलिया वेळी, ते स्वप्नचे डिडिंबा मावळी, का नुरेची साज वेळे मृगतृष्णिका. तैसा ते वस्तूच्या ठाई, कोणीच का भासू नाही, ते माझे निजधाम पाही पाटाची गा. पुढती जे तेथ गेले, ते न घेतीच मग ते फावले, मोहदकी का निमले श्रुत जैसे. का लवणाची कुंजरी, सुदलिया लवण सागरी, होई चिना माघारी परती जैसी. नाना गेली अंतराळा, न तेची वन्नी ज्वाळा, नाही लपतलो हो निजळा निघणे जेवी. तेवी मजसी एक वाट, जे झाले ज्ञाने चौखट, तया पुनरावृत्तीची वाट मंडली गा. तेथ प्रज्ञा पृथ्वीचा राहू, पार्थो म्हणे जीची पसावू, परी विनंती की देव चित्त देतू. तरी देवीसी स्वये एक होती, मग मागोते जे न येती, ते देवेसी भिन्न आथी की अभिन्न जी. जरी भिन्नाचे अनादि सिद्ध, तरी न येतो हे असंबद्ध, जे फुला गेले षटपद ते फुलेचे होती पा. पै लक्षाहुनी अनारिसे, बाण लक्षी शिवोनी जैसे, मागुते पडते तैसे येतेचे ते. ना तरी तोची ते स्वभावे, तरी कोणे कोणासी मिळावे, आपण यासी आपण रूपावे शस्त्रे केवी. म्हणून तुझसी अभिन्ना जीवा,
तुझा संयोग वियोग देवा, नये बोल अवयवा शरीरेसी. आणि जे सदा वेगळे तुझसी, तया मिळणी नाही कोणे दिवशी. माहिती नाही ती हे कायसी काय बुद्धी, तरी कोण गाते तू ते. पावोनी न येते मागोते, हे विश्व तो मुखा माते भुजावीजी. ये आक्षेपी अर्जुनाच्या, तो शिरोमणी सर्वज्ञाचा. तोषला बोध शिष्याचा देखोनिया, मग म्हणे गा महामती. माते पावनी न येती पुढती, ते भिन्ना भिन्न रीती आहाती दोन्ही. जे विवेके खोले पाहिजे, तरी मी तेची ते सहजे. ना आहाच वाहाच तरी तुझे ऐसेही गमती. जैसी पाणी यावरी वेगळ, तळपती दिसती कल्लोळ. एरवी तरी निश्चय पाणीची ते, का सुवर्णाहून याने. लेणी गमती भिन्ने, मग पाहिजे तो सोने आगवीची ते. तैसे ज्ञानाची दिठी, मजसी अभिन्नची ते किरटी. हेर अभिन्न पण ते उठी अज्ञानास्तव. आणि साचो कारोनी वस्तू विचारे, कैची मज एकासी दुसरे. जे भिन्ना भिन्न व्यवहारे उमसी जेल, आगवेचे आकाश सुने पोटी. बिंबचे जे आते खोटी, ते प्रतिबिंबके उठी के रश्मी शिरे. का कल्पांतीची या पानिया, काय ऊत भरती धनंजया. म्हणून कैचे अंश अविक्रिया एकामज, परी ओघाचे निमिळे. पाणी उजू परी वाकुडे झाले, रवी दुजे पण आले तोय बगे. व्योम चौफळे की वाटोळे, हे ऐसे काही सयासी मिळे. परी घट मंठे वेटाळे तैसे याती, हागा निद्रितेने आधारे. काही कलिनी जगन भरे, स्वप्नेचे निजे अवतरे रायपणे. का मिलनेनी की डाळे, वाणी भेदासी सोळे. तैसा सुमाय वेटाळे शुद्ध जे मी, ते अज्ञान एक रूढे. तेने कोह विकल्पाचे मांडे, मग विवेक करुणे की जे पुढे. देहो मी ऐसे ममैवांशो जीवलोके, जीवभूत सनातनः. मन शिष्टानींद्रियाणी, प्रकृतिस्थानी कर्षती. ऐसा शरीराची वडे, जे आत्मज्ञान वेगळे पडे. ते माझा अंशू आवडे थोडेपणे. समुद्र का वायुवशे, तरंगाकार उल्हासे. तो समुद्रांशू ऐसा दिसे सनी वाजेवी. तेवी जडा ते जीवविता, देह हंता उपजीविता. मी जीव गमे पंडुसुता जीवलोकी. पै जीवाची आबोधा, गोचरू जो हा धांदा. तो जीव श्लोक शब्दा अभिप्रावो, अगा उपजने निमने. हे साचची जे का मानने, तो जीवलोको मी म्हणे संसारुहन. एवविध जीवलोकी, तो माते ऐसा अवलोकी. जैसा चंद्रुका उदकी उदकातीत. पै काश्मीराचा रवा, कुकुमावरी पांडवा. आणि का गमे लोहिवा तो तरी नव्हे. तैसे अनादिपण न मोडे, माझे अक्रियत्व न खंडे. परी करता भोगता ऐसे आवडे, हे जानगा भ्रांती. किंबहुना आत्मा चौकटू, होनी प्रकृतीसी एकवटू. बांधे प्रकृती धर्माचा पाटू आपण पया. पै मनादी साही इंद्रिये, श्रोत्रादी प्रकृती कार्ये. ती माझे म्हणून होय व्यापारारूढ. जैसी स्वप्नी परिज्वाळे, आपण पया आपण कुटुंब होईजे. मग तयाचे निधाविये मोहे सैरा. तैसा आपलिया विस्मृती, आत्मा आपणची प्रकृती. सारिखा गमोनी पुढते तेयसीच भजे. मनाच्या रथी वळगे, श्रवणाच्या द्वारी निगे. मग शब्दाची आर्गे राणा माझी. तेचे प्रकृतीचा वागोरा, करी त्वचेची आमोहरा. आणि स्पर्शाची अधोरा वना जाय. कोणी एके अवसरी, त्रिगोणी नेत्राच्या द्वारी. मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे. का रसनेची आवाटा, निघो निघा सुवटा. रसाचा दरकुटा भरोची लागे, ना तरी येणेची घ्राणे. जे देहाशू करी निघाणे, मग गंधाचे दारुणे आडवे लंगी. ऐसेनी देहेंद्रिया नायके, धरोनी मन जवळिके. भोगजती शब्दातिके विषय भरणे. शरीरम यद्वाप्नोति, यच्चाप्युत्क्रामतीश्वरः. गृहीत्वैतानि संयाति,
वायुर्गंधा निवाशयात. परी करता भोगता ऐसे हे जीवाचे तैसी दिसे, जे शरीरी का ऐसे एकाधिके. जैसा तिला आणि विलासिया तेची ओळख होये धनंजया, जे राजसेव्या ठाया वस्तीसी. तैसा हम कर्तृत्वाचा वाढू का विषयेंद्रियाचा घुमाडू, हा जाणिजे ते निवाडू जे देह विजे. अथवा शरीराते सांडी तरी इंद्रियाची तांडी, हे आपण पयासवे काढे घेऊनी जाय. जैसा अपमानिला अतिथी न सुकृताची संपत्ती, का साई खंडे याची गाते सूत्र तू. ना मावळते तपणे नेजती लोकाचे दर्शने, हे असे धृती पवणे नेजे जैसी. देवी मनशेष्टायया इंद्रियाते धनंजया, देह राजून देहापासून गेला. श्रोत्रम चक्षुस्पर्शनम च रसनम घ्राणमेव च, अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते. मग इथ अथवा स्वर्गी जेथ जे देह आपंगी, तेथ तैसेचे पुढती अंगी मनाधिक. जैसा मालवलिया दिवा प्रिभेसी जाय पांडवा, मग उजळी येतेत तेंदवा तैसेची फाके. तरी ऐसे सिया रहाटी अविवेकाची दिठी, हे तुले हे किरटी गमेची गा. जे आत्मा देहासी आला आणि विषयेनेची भोगिला, अथवा दोन्हीही गेला हे साचची मानिती. एरवी येणे आणि जाणे का करणे हन भोगणे, हे प्रकृतीचे तेने मानियले. उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजानन वा गुणावितम, विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. यतन्तो योगिनः शयनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं, यतन्तोऽपि कृतात्मानो नैनं पश्यन्ते चेतसः. परी देहाचे मोटके उभे आणि चेतना तेथ उपलभे, तिये चळवळीचे निलोभे आला म्हणती. तैसेची तया संगती इंद्रिय आपलाला अति वर्तती, तया नाव सुभद्रापती भोगणे जया. पाठी भोगणेशी नापेसे देह गेलिया ते न दिसे, तेथ गेला गेला ऐसे बोंबती गा. पै रुखू डोलत देखावा तरी वारा वाजतू मानावा, रुखू नसे तेथ पांडवा नाही तो गा. का आरसा समोर ठेविजे आणि आपण पे तेथ देखिजे, तरी तेंदवाचे जाले मानिजे काय आथी नाही. का परता केली आरिसा लोपो झाला त्या आभासा, तरी आपण पे नाही ऐसा निश्चय करावा. शब्द तरी आकाशाचा परी कपाळी पिटे मेघाचा, का चंद्र वेगो अभ्राचा आरोपीजे. तैसे होईजे जाईजे देहे ते आत्मसत्ते अविक्रिये, निष्ठ किती गा मोहे आंधळे ते. येथ आत्मा आत्मेयाचा ठाई देखजे देहाची धर्मो देही, ऐसे देखणे ते पाही आना हाती. ज्ञाने काजयाचे डोळे देखोनी न राहती देहाची खोळे, सूर्य रश्मी आणि आळे ग्रीष्मी जैसी. तैसी विवेकाचे निपिसे जयाचे स्फूर्ती स्वरूपी बैसे, ते ज्ञाने देखसी ऐसे आत्मयाते. तैसे तारांगणी भरले गगन समृद्धी बिंबले, परी ते तुटूनी नाही पाडिले ऐसे निवाडे. गगन गगनाची आहे हे आभासे ते वाये, तैसा आत्मा देखती देहे गवसिल्याही. खळाळाच्या लगबगी फेडूनी खळाळाच्या भांगी, देखिजे चंद्रिका उगी चंद्रिजेवी. का नाडरीची भरे शोषे सूर्य तो जैसा तैसाचे असे, देह होता जाता तैसे देखती माते. घटूमटू घडले तेचे पाटी मोडले, परी आकाश ते संचले असतेचे असे. तैसा खंडे आत्मसत्ते अज्ञान दृष्टी कल्पिते, हे देहची होते जाते जाणते पुढे. चैतन्य चढे नाव हटे चेष्टविना चेष्टे, ऐसे आत्मज्ञाचे चोखटे जाणते ते. आणि ज्ञान ही आपिते होईल प्रज्ञाप्रमाणो ही उगाना येईल, सकळ शास्त्राचे येईल सर्वस्व हाता. परी ते व्यपुत्ती जैसी जरी विरक्ती नरिगे मानसी, तरी सर्वात्मका मजसी नव्हेची भेटी. पै तोड भरू का विचारा आणि अंतकरणी विषयाचा थारा, तरी नातुडे धरण जया त्रिशुद्धी मी. आगाओ संतयाच्या ग्रंथी
काही तुटती संसारवंती, की परिवसली या पोथी वाचली होय. नाना बांधून या डोळे, घ्राणे लावी जती मुक्ता फळे, तरी तयाचे काय कळे मोलमान. ऐसा चित्ती अति ठावो, आणि जिवे सकळ शास्त्राचा सरावो. ऐसनी कोडी एक जन्म जावो, परिण पाविजे माते. जो एकमेका समजती, व्यापक वसे भूत जाती. एकितीये व्याप्ती रूप करू. यदादित्यगतं तेजो जगद्भासयेतेऽखिलं. यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकम्. तरी सूर्यासकट आगवी, हे विश्वरचना जे दावी. ते दीप्ती माझ्या जानवी आद्यती आहे. जल शोषून गेली या सविता, ओला शपोसवितसे जे मगोता. ते चंद्री पंडुसुता ज्योत्स्ना माझी, आणि दहन पाचन सिद्धी करीतसे जे निरवधी. ते हुताशी वृद्धी माझे चिगा, गामाविश्यच भूतानि धारियाम्यहमोजसा. कृष्णामिच्छौषधी सर्वा, सोमो भूत्वा रसात्मकः. मी रिगालो ऐसे भूतळी, म्हणून समुद्र महाजळी. हे पासून ढेपुळी विरेची नाव, आणि भूते ही चराचरी. हे धरितसे जे अपारी, ते मीच धरी धरे रिगोनिया. गगनी मी पंडुसुता, चंद्राचे निमिसे अमृता. भरला झालो चालता सरोवरू, तेथून फाकती रश्मीकर. ते पाटले पुनी अपार, सर्व दिशे आगर भरीतसे मी. ऐसे निसस्यादिका सकळा, करी धान्य जाती सुकळा. दे अन्न द्वारा जिव्हाळा भूत जाता, आणि निपजिवेले अन्न. तरी तैसे कैची दीपन, जेणे जिरोनी समाधान भोगती जीव. अहम वैश्वो नरो भूत्वा, प्राणिनां देहमाश्रितः. प्राणापान समायुक्त, पचाम्यन्नं चतुर्विधम्. म्हणून प्राणिजाताच्या खंटी, करोनी कंदावरी अंगिठी. दीप्ती जठरी ही किरटी मीची झालो, प्राणापानाच्या जोडबाती. फुंको फुंकोनी अहोरात्री, आटी तसे नेनो किती उदरा माझी. शुष्के अथवा स्किंधे, सुपक्के अथवा द्विग्धे. परी मीची गा चतुर्विध्ये अन्ने पची. एवं मेची आगवे जन, जना निर्विते मीची जीवन. जीवनी मुख्य साधन विन्नी ही मीची. आता ऐसी ही वरी काही, सांगू व्याप्तीची नवाई. येथ तुझे काहीच घेई सर्वत्र मिगा, तरी कैसोनी पावेखे. सदा सुखी एके, एके तिये बहु दुःखे क्रांतभूते. ऐसी सगळी पाटणी, एकेची दीपे दिवे लावणी. जालिया कान देखणे उरली एके, ऐसे अनौखी विखी. करीत हासी मानसिकी, तरी परिसतेही निकी शंका फेडू. पै आगवा मीच असे, येथ नाही की नानारिसे. परी प्राणियाची उल्हासे बुद्धी ऐसा. जैसे एकची आकाशध्वनी, वाद्याविशेषे अनानी. वाजावे पडे भिन्नी नादांतरी, का लोकचेष्टी वेगळाला. जो हा एकुची भानू देला, तो अनाची परी गेला उपयोगासी. नाना बीज धर्मानुरूप, झाडी उपजविले आप. तैसे परिमले स्वरूप माझे जीवा. अगाने ना आणि चतुरा, पुढा निळ्याचा दुसरा. नेना संपत्वे झाला इरा सुखा लागी. हे असो स्वातीचे उदक, शुक्ती मोती व्याळी विक. तैसा सज्ञानासी मी सुख, दुःख तो अज्ञानासी. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो, मत स्मृती ज्ञानमुपोहनं च. वेदे च सर्वेदरहमेव वेद्यो, वेदांत कृद्वेद विदेव चाहं. एरवी सर्वाचार दैदेशी, मी अमुका हे ऐसी. जे बुद्धी स्फुरे अहर्निशी, ते वस्तुगामी. परी संतासवे वसता, योगज्ञानी पैसता. गुरुचरण उपासिता वैरागीसी. येनेची सत्कर्मे, अशेष ही अज्ञान विरमे. जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी, ते आपे आप देखोनी देखी. मी आत्मेनी सदा सुखी, येथे मी वाचून अलौकिकी आन हेतुअसे. अगा सूर्योदय झालिया, सूर्य सूर्यची पहावा धनंजया. ते विमाते मी जाणावया मीच हेतू.
ना शरीर पराते सेविता, संसार गौरवाची एकता, देही जयांची अहता बुडून ठेली, ते स्वर्ग संसारा लागी, धावता कर्म मार्गी, दुःखाच्या सेलभागी विभागी होती, परी हेही होणे अर्जुना, मज चिस्तवतया ज्ञाना, तैसा जगताची हेतू स्वप्ना निद्रिते होय, पै अभ्रे दिवसू हरपला, तोही दिवसेची जाणू आला, देवी मी नेनोची विषय देखिला मज चिस्तवभूती, एवं निद्रा का जागनिया, प्रबोधूची हेतू धनंजया, देवी ज्ञाना अज्ञाना जीवाया मीची मूळ, जैसे सर्पत्वा का दोरा, दोरूची मूळ धनुर्धरा, तैसा ज्ञाना अज्ञानाची या संसारा मियाची सिद्धू, मनोनी जैसा असे तैसिया, माते नेनुनी धनंजया, वेदू जाणो गेल तवतया झालिया शाखा, तरी तीही शाखा भेदी, मीच जाणिजे त्रिशुद्धी, जैसा सर्वापरा नदी समृद्धची ठी, आणि महासिद्धांतापासी, श्रुती हरपती शब्देसी, जैसिया सगंधा आकाशी वातलहरी, तैसे समस्त ही श्रुती जात, ठाके जायले ऐसे निवांत, ते मीच करी यथावत प्रगटोनिया, पाटी श्रुती सहिता शेष, जग हरपे जेत निशेष, ते निज ज्ञान ही चोख जाणता मीची, जैसे निदेलिया जागीजे, तेव्हा स्वप्नची किरण नाही दुजे, परी एकत्व ही देख पाविजे आपलेचे, तैसे आपले अद्वैतपण, मी जाणतसे दुजे नवीन, तया ही बोधा कारण जाणता मीच, मग आगी लागल्या कापुरा, ना काजळी ना वैश्वानरा, उरणे नाही विराजया परी, ते समूळ विद्या खाये, ते ज्ञानही जे बुडवणे जाये, तरी नाही किरणो हे आणि नसाहे असणेही, पै विश्व घेऊन गेला मागेसी, तया चोरा ते कवनकी गिवसी, जे कोणी एकदशा ऐसी शुद्ध ते मी, ऐसे जडा जड व्याप्ती, रूप करिता कैवल्यपती, ठेकेली रूप पाहिती आपुल्या रूपी, तो आगवेची बोधू सहसा, अर्जुनी उमटल्या कैसा, व्यामीचा चंद्रोदय जैसा शिरार्णवी, का प्रतिभिंती चौकटे, समोरील चित्र उमटे, तैसा अर्जुने आणि वैकुंठे नादससे बोधू, तरी बाप वस्तू स्वभावो, फावे तव गोडी यथावो, म्हणून अनुभवी याचा रावो अर्जुन म्हणे, जी व्यापकपण बोलता, निरुपाधिक जे आता, स्वरूप प्रसंगता बोलच देवो, ते एक वेळ व्यंगवाने, की जो का मज कारणे, तेथ द्वारकेचा नाथू म्हणे भले केले, पै अर्जुना आम्हाही वाडे कावडे, अखंड बोलो आवडे, परी काय की जन जोडे पुसते ऐसे, आजी मनोरथासी फळ, जोडिलासी तू केवळ, ते तोंड भरून निखिळ आलासी पुसो, जे अद्वैताव ही भोगीजे, ते अनुभवीच तू विरेजे, पुसो निमज माझे देतासी सुख, जैसा आरिसा आलिया जवळा, दिसे आपण पे आपल्या डोळा, तैसा संवादिया तू निर्मळा शिरोमणी, तुवा नेनोनी पुसावे, मग आम्ही परिसौ बैसावे, तोगा हा पाडून वे सोयरिया, ऐसे म्हणून अलिंगिले, कृपादृष्टी अवलोकिले, मग देव काय बोलिले अर्जुनेसी, पै दोही ओटी एक बोलणे, दोही चरणी एक चालणे, तैसे पुसणे सांगणे तुझे माझे, एवं आम्ही तुम्ही येथे, देखावे एका वर्थाते, सांगते पुसते थे तुम्ही एक, ऐसा बोलत देव बुलला मोहे, अर्जुना ते अलिंगुनी ठाये, मग बिहाला म्हणे नोहे आवडी, जाले रसाचे ढाळ, तरी लवण देणे की डाळ, जे संवाद सुखाचे रसाळ नासेल तिथे, आधीचा मायया काही, नर नारायणासी भिन्न नाही, परी आता जिरो माझ्या ठाई वेवो हा माझा, या बुद्धी सहसा, श्रीकृष्ण म्हणे विरेसा, पैगा तो तुवा कैसा प्रश्न केला, तो अर्जुन श्रीकृष्णी विरत होता, तो परतुनी मागोता, प्रश्नावळीची कथा ऐकू आला, तेथ सद्गते बोले, अर्जुने जी म्हणितले, निरुपाधिका फुले रूप सांगा, या बोला तो सांगी, तेची सांगवया लागी, उपाधी दोही भागी निरूपित असे, पुसिलिया निरूपहित,
उपाधी का सांगे येथ, जे कोणीही प्रस्तुत गमे जरी. तरी ताकाचे अंश फेडणे, याची नावलोणी काढणे. चोखाची शुद्धे तोडणे, खेडची जेवी. बाबुळीची सारावी हाते, परी पाणी तवसे आईते. अभ्रची जावे गगनते, सिद्धची की. वरील कोंडियाचा गुंडाळा, झाडोनी केली वेगळा. कणू घेता विरंगुळा, असे काही. तैसा उपाधी उपहिता, शेवटू जेथ विचारिता. ते कोणा तेही न पुसता निरुपाधिक. जैसे न सांगणे वरी, बाळापतीसी रूप करी. बोल निमालेपणे विवरी, अर्चच्या ते. पै सांगणे याजोगे नोहे, तेथेची सांगणे ऐसे आहे. म्हणून उपाधी लक्ष्मी नाहे, बोलिजे आधी. पडिव्याची चंद्ररेखा, निवृत्ती दावावया शाखा. दाविजे तेवी उपाधिका बोलिया. दाविमो पुरुषो लोके, सरक्षाक्षर एव च. क्षरः सर्वाणि भूतानि, कुटस्थोऽक्षर उच्यते. मग तो म्हणेगा सव्यासाची, पै हे संसार पाटणीची. वस्ती सवियाटाची दुपुरुषी, जैसी आगवीची गंगणी. नांदत दिवो रात्री दोन्ही, तैसे संसार राजधानी दोन्हीची हे. आणि कही तिचा पुरुष आहे, परी तो या दोहीच नाव नसाहे. जो उदेला गावसी खाये, दोही ते या. परी ते तवगोटी असो, आधी दोन्हीचे ह परी येसो. जे संसार ग्रामावसो आले असती, एक आंधळा वेडा पंगू. एर सर्वांगे पुरता चांगू, परी ग्रामगुणे संगू घडला दोघा. तया एका नामक्षरू, एरा ते म्हणती अक्षरू. इही दोन्हीची परिसागरू, कोंदला असे. आता अक्षरू तो कवणू, अक्षरू तो की लक्षणू. हा अभिप्राय संपूर्ण विभंचुगा. तरी महदहंकारा, लागोनिया धनुर्धरा. तृणातीचा पांगुरा वरी पैगा. जे काही साने थोर, चालते अथवा स्थिर. किंबहुना गोचर मनबुद्धीसी जे. जे तुले पाच भौतिक घडते, जे नामरूपा सापडते. गुणत्रयाच्या पडते कमंठा जे. भूताकृतीचे नाणे, घडत भंगारे जेणे. काळासी तू खेळणे जिही कवडा. जाणनेची विपरीते, जे जे काही जाणीजे ते. जे प्रतिक्षणी निमते होनिया. अगा काढुनी भ्रांतीचे दाग, उभवी सृष्टीचे अंग. हे असो बहु जग जया नाम, पै अष्टदा भिन्न असे. जे दाविले प्रकृती मिसे, जे शत्रद्वारा छत्तीसे भागी केले. हे मागील सांगो किती, अगा आतासी जे प्रसूती. वृक्षाकार रूपाकृती निरूपिले, ते आगवीची साकारे. कल्पोनी आपण पया पुरे, झाले असे तदनुसरे चैतन्याची. जैसा कुहा आपणची बिंबे, सिंह प्रतिबिंब पाहता शोभे. मग शोभला समारंभे घाली तेथ, का सलिली असतेची असे. योमावरी ओम बिंबे जैसे, अद्वैत होऊन तैसे द्वैत घेपे. अर्जुना गा या परी, साकार कल्पोनी पुरी. आत्मा विस्मृतीची करी निद्रा तेथ, पै स्वप्ने शेजार देखिजे. मग पहुडणी जैसे ते थकिजे, तैसे पुरुषयन देखिजे आत्मयासी. पाठी ते निद्रितेचे निभरे, मी सुखी दुःखी म्हणत घोरे. अहमतेचे निथोरे, ओसयानी साधे. हा जनको हे माता, हा मी गौरहीन पुरता. पुत्र वित्तकांता माझे हे ना, ऐसी आवेगोनी स्वप्ना. धावत भव स्वर्गाची आराना, तया चैतन्या नाम अर्जुनाक्षर पुरुष गा. आता एक क्षेत्रज्ञ येणे, नामे जया ते बोलणे. जग जीव का म्हणे जे देश ते. जो आपुलेने विसरे, सर्व भूतत्वे अनुकरे. तो आत्मा बोलिजे शरे पुरुष नामे. जे तो वस्तुस्थिती पुरता, म्हणून आली पुरुषता. वरी देहपुरी निद्रिजता पुरुष नामे. आणि शरपणाचा नथिला, आळू ये ऐसेनी आला. जे उपाधीचे अंतला म्हणून या. जैसी खळाळीची या उदका, सरसी अदोळे चंद्रिका. तैसा विकारा आपुधिका, ऐसाची गमे. का खळाळू मोटका शेषे, आणि चंद्रिका ते सरशीची भ्रंशे. तैसा उपाधिनाशी न दिसे उपाधिकू.
ऐसे उपाधीचे निपाडे क्षणिकत्व याते जोडे तेने खोकरपणे घडे शर हे नाम एवं जीव चैतन्य आगवे हे शर पुरुष जाणावे आता रूप करू बर्वे अक्षरासी तरी अक्षरू जो दुसरा पुरुष पै धनुर्धरा तो मध्यस्थो गागिरीवरा मेरू जैसा जे तो पृथ्वी पाताळ स्वर्गी इही न भेदे तिही भोगी तैसा दोन्ही ज्ञानाग्नी पडेना जो ना यथार्थ ज्ञाने एक होणे ना अन्यथवा ते दुजे गेणे ऐसे निखिळ जे नेनने तेचे ते रूप पासुता निशेष जाय ना घट भांडाती होय तया मुतपिंडा ऐसे आहे मध्यस्थ जे पै आटोनी गेली या सागरू मग तरंगो ना निरू तया ऐसी अनाकारू जे दशागा पार्था जाणणे तरी बुडे परी स्वप्नाची काही न मोडे तैसे निद्रे सांगडे नेहाळणे जे विश्व आघवेची मावळे आणि आत्मबोधू तरी नुजळे ते अज्ञान देशे केवळे अक्षरू नाम सर्वाकळी सांडिले जैसे चंद्रपण उरे अवसे रूप जाणावे तैसे अक्षराचे पै सर्वापाधी विनाशे हे जीव दिशा जेत पैसे फळ पाकात जैसे झाड बिजी तैसे उपाधी उपहित थोकोनी ठाके जेथ तयाचे अव्यक्त बोलती गा कन अज्ञान सुषुप्ती तो बीज भाव म्हणती हेर स्वप्न हन जागृती फळभाव तयाचा जयासी का बीज भाव वेदांती केला ऐसावो तो तया पुरुष ठावो अक्षराचा जेथोनी अन्यथा ज्ञान पाकोनी जागृती स्वप्न नाना बुद्धीचे रान रिगाले जैसे जीवित्व येथुनी किरटी विश्व उठतीची उठी ते उभय भेदाची मिठी अक्षरू पुरुष एरुक्षर पुरुष काजनी जी ही खेळे जागृती स्वप्नी तिया अवस्था जी दोन्ही विलायागा पै अज्ञान घन सुषुप्ती ऐसेसी जे का ख्याती का उनी एकी प्राप्ती ब्रह्माची जे साचची पुढती वीरा जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचुकारा म्हणे येता परी प्रकृती पुरुषे दोन्ही अब्रजाली जेत गगनी क्षेत्र क्षेत्रज्ञ स्वप्ने देखला जिये हे असो अधोग शाखा या संसार रूपा रुखा मूळते रूप पुरुषा अक्षराचे हा पुरुष का म्हणिजे जे पूर्णपणेची निजे पै मायापुरी पहुडीजे तेनेही बोले आणि विकाराची जे वारी ते विपरीत ज्ञानाची परी नेनिजे जे माझारी ते सुषुप्ती हागा म्हणून या आपेसे शरणे या नसे आणि केही हा ननाशे ज्ञानावने या लागी हा अक्षरू ऐसा वेदांती डगरू केला देशी थोरू सिद्धांताच्या ऐसे जीव कार्य कारण जया माया सुसुमची लक्षण अक्षर पुरुष जाण चैतन्य ते उत्तम पुरुष स्त्वन्य परमात्मेत्युदाहत यो लोकत्रयमाविश्य बिभर्तव्य ईश्वरः आता अन्यथा ज्ञानी या दोन्ही अवस्था जया जनी तया हरपती घनी अज्ञानत्वी ते अज्ञान ज्ञानी बुडालिया ज्ञानी कीर्ती मुखत्व केलिया जैसा वन्नी काष्ट जाळूनिया स्वये जळे तैसे अज्ञान ज्ञानी नेले आपण वस्तू देऊनी गेले ऐसे जाणणे निवीन उरले जाणते जे ते तो गा उत्तम पुरुष जो तृतीय का निष्कर्षू दोन्ही हुना निको मागिला जो सुषुप्ती आणि स्वप्ना पासुनी बहुवे अर्जुना जागणे जैसे आना बोधाचे का रश्मी हन मृगजळा पासुनी अर्कमंडळा अफाट होते विवेगळा उत्तमुगा हे ना काष्टीचा काष्टा होनी अनारिसा जैसा वन्नी तैसा शराक्षरापासुनी अनाचितो पै ग्रासूनी आपुली मर्यादा एक करीत नदी नदा उठी केल्याप्ते उदावादा एकार्णवाचा तैसे स्वप्न ना सुषुप्ती ना जागराची गोठी गाथी तैसे गिळती दिवोराती प्रलय तेजे मग एकपण ना दुजे असे काही हे नेनिजे अनुभव निर्भुजे बुडाला जेथी ऐसे आथी जे काही ते तो उत्तम पुरुष पाही जे परमात्माही बोलिजे नामे
तेही येथन मिसळिता, बोलणे जीवत्वे पंडुसता, जैसा बुडनियाची वार्ता थडी चाकीजे, तैसे विवेकाची एकाठी, उभे ठाकली आकिरटी, परावाराची आगोठी करणे वेधा, मनोनी पुरुष शराक्षरो, दोन्ही देखोनी अवरू, याते म्हणती परो आत्मरूप, अर्जुना ऐसिया परी, परमात्मा शब्दवरी, सुचिजे गावधारी पुरुषोत्तमो, एरवी न बोलणेची बोलणी, जेथीचे सर्वने नावा जाणीजे, काहीच न होणे जे वस्तू का, सोहतेही अस्तावले, जेथ सांगतेचे सांगणे झाले, दृष्ट तत्वे गेले दृष्ट जेथ, आता बिंबा आणि प्रतिबिंबा, माझी कैची हे म्हणू नये प्रभा, जरी कैसनी हे लाभा जायची ना, का घ्राणा फुला दोही, धृती असे जे माझारीला ठाई, ते न दिसे तरी नाही ऐसे बोलू नये, तैसे दृष्टादृष्ट जे जाय, मग कोण म्हणे काय आहे, हेच अनुभवी तोची पाहे रूपतया, जो प्रकाशवी न प्रकाशू, जो ईशितवी न ईशू, आपणेची अवकाशू वसवित असे जो नादे किजत नादू, स्वादेचा खाजता स्वादू, जो भोगीत असे आनंदू आनंदेची, जो पूर्णतेचा परिणामू, पुरुष गा पुरुषोत्तमू, विश्रांतीचाही विश्रामू, विराला जेथे, सुखासी सुख जोडले, जे तेज तेजासी सापडले, शून्य ही बुडाले महाशून्य जे, जो विकारासा वही उरता, ग्रासा तेही पुसोनी पुरता, जो बहुत पाडे बहुता फासोनी बहु, पैनी न तया प्रती, रूपेपणाची प्रतीती, रूपे न होणे शुक्ते जावे जेवी, का नाना अलंकार दशे, सोने न लपत तलपाळे असे, विश्व ना होनिया तैसे विश्व जो धरी, हे असो जलतरंगा, नाही सिनाने पण जेवी गा, तेवी दिसता प्रकाश जगा आपणची जो, आपली या संकोच विकाशा, आपणची रूप विरेशा, हा जळी चंद्रहन जैसा समग्र गा, तैसा विश्वपणे काही होय, विश्वलोपी कही न जाय, जैसा रात्री दिवसे नोहे द्विंद्वारवी, तैसा काहीच कोणीकडे, काही सेने ही वेची न पडे, जयाचे सांगडे जयासीची, यस्मात् शरमती तोह मक्षरादपि चोत्तमः, अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः, जो आपण पेची आपण या, प्रकाशित से धनंजया, काय बहु बोल जया नाही दुजे, तो गामी निरुपाधिको, क्षराक्षरोत्तमो एको, म्हणून म्हणे वेदुलोको पुरुषोत्तमो, यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं, स सर्वविद भजति मां सर्वभावेन भारत, परी हे असो ऐसिया, मज पुरुषोत्तमा ते धनंजया, जाणे जो पाहिलिया ज्ञानमित्रे, चैलिया आपले ज्ञान, जैसे नाही चवय स्वप्न, तैसे स्फुरते त्रिभुवन वाव झाले, का हाती घेतली माळा, फिटे सर्पा भासा कंटाळा, तैसा माझे निबोधे टवाळा नागवे तो, लेणे सोनेचे जो जाणे, तो लेणे पण ते वाव म्हणे, तेवी मी जाणोनी जेणे वाळीला भेदू, मग म्हणे सर्वत्र सचिदानंदू, मीचे एक स्वत सिद्धू, जो आपणसी भेदू जाणूनिया जाणे, तेनीचे सर्व जाणितले, हेही म्हणणे थे कुले, ते या सर्व उरले द्वैत नाही, म्हणून माझी या भजना, उचितो तोचे अर्जुना, गगन जैसे अलिंगना गगनाचिया, क्षीरसागरा पहुर गुणे, तिजे क्षीरसागरपणे, अमृतची होणी मिळणे अमृत जेवी, 15.5 मिसळावे, ते 15.5ची होवावे, तेवी मी झालिया संभवे भक्ती माझी, हगा सिंधूसी ज्ञानी होती, तरी गंगा कैसनी मिळती, म्हणून मी न होता भक्ती अन्वयो आहे, ऐसी या लागी सर्व प्रकारी, जैसा कल्लोळ अन्ययो सागरी, तैसा माते अवधारे भाजे न लाजो, सूर्या आणि प्रभे एकवंकी जेने लोभे, तो अपाडू मानू लाभे भजनातया, इति गुह्यतमं शास्त्र नीदमुक्तं मया नघः, एतद्बुद्ध्या बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत,
हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पंचदशोऽध्यायः। एवं कथिलियादारभ्य जेहे सर्वशास्त्रे कलभ्य उपनिषदा सौरभ्य कमळदळाजेवी जे शब्द ब्रह्माचे मती ते श्रीव्यास प्रज्ञेचे न्याहाते मथोनी काढिले आई ते साराम्ही जे ज्ञानामृताचे जान्हवी जे आनंद चंद्रेचे सतरावी विचार शिरार नवीचे नवी लक्ष्मी जे हे मनोनी आपुलेनी पदे वेरणे अर्थाची निजीवे प्राणी मी वाचुनी होणे आन काही शराशरत्वे समोर झाले तयाचे पुरुषत्व वाळिले मग सर्वस्व मद दिदले पुरुषोत्तमी मनोनी जगी गीता मी या आत्मेनी प्रतिव्रता जे हे प्रस्तुत तू आता करनिली साचची बोलचे नव्हे हे शास्त्र पै संसारो जाणते जे शस्त्र आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये परी तुझा पुढे सांगितले ते अर्जुना ऐसे झाले जे गोप्याधन काढिले माझे आजी मज चैतन्य शंभूचा माथा जो निपेक्षु होता पार्था तया गौतमो झालीसी आस्था निधी तुगा चोखटिव्या फुलिया पुढीला उगाना घेयावया तया दर्पणाची परी धनंजया केली अम्मा का भरले चंद्र तारांगणी नभो सिंधू आपण या माझ्यानी तैसा गीतेसी मी अंतकरणी सुतला तुआ जे त्रिविध मळीकटा तो सांडिलासी सुभाटा म्हणून गीतेसी मज वसोटा झालासी का परी हे बोलो काय गीता जे हे माझे उन्मेषलता जाणे तो समजता मोहामुखे सेवेली अमृत सरिता रोगू दौडुनी पंडुसुता अमरपण उचिता देऊनी घाली तैसी गीता हे जाणितलिया काय विस्मय मोह जावया परी आत्मज्ञाने आपण पेया मिळजे जेथ येया आत्मज्ञानाच्या ठाई कर्म आपुल्या जीविता पाही होऊनिया उतराई लया जाय हरपले दावणी जैसा मागू सरे वीर विलासा ज्ञानसी कळस वळगे तैसा कर्मप्रसादाचा मनोनी ज्ञानिया पुरुषा कृत्य करू सरले देखा ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो ते श्रीकृष्ण वचनामृत पार्थी भरुनी असे ओसंडत मग व्यास कृपा प्राप्त संजयासी तो धृतराष्ट्र राया सुतसे पान करावया म्हणून जीवितातया नोहीच भारी एरवी गीता श्रवण अवसरी आवडो लागता अनधिकारी परी सेखितेची उजरी पातला भली जेव्हा द्राक्षी दूध घातले तेव्हा वाया गेले गमले परी फळपाकी दुनावले देवीचे जेवी तैसी श्रीहरी वक्त्रेची अक्षरे संजय सांगितली आदरे तीही अंधु तोही अवसरे सुखिया झाला तिची मर्राटेनी विन्यासे मिया उन्मेष ठसे ठोंबसे जी जाणे नेने तैसे निरोपिले सेवती आरिसी काही अंग पाहता विशेष तरी नाही परी सौरभ्य नेले नाही भ्रमरी जाणीजे तैसे घडते प्रमय घेजे उने ते मज देईजे जे नेने नेहेची सहजे रूपकी बाळा तरी नेनते जरी होये तरी ते कुणी बापकी माय हर्षकी हिन समाये चोज करीती तैसे संत माहेर माझे तुम्ही मिनलिया मी लाडेजे तेही ग्रंथाचे निव्याजे जाणे जोजी आता विश्वात्मक हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा तो अवधारू वाकू पूजा ज्ञानदेव म्हणे इति श्री ज्ञानदेव विरचिताया